यामध्ये प्रजासत्ताक दिन सोहळ्याला हजर होते। पण बुलढाण्यामध्ये मात्र वेगळं चित्र दिसलं। तिथे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं। कारण होतं पालकमंत्री आणि जिल्ह्यातल्या अन्य मंत्र्यांची अनुपस्थिती। मकरंद जाधव हे बुलढाण्याचे पालकमंत्री, मात्र ते काही या कार्यक्रमाला गेले नाहीत। संजय सावकारे हे सहपालकमंत्री आहेत, मात्र त्यांना शासकीय आदेशानुसार भंडाऱ्यामध्ये ध्वजारोहण करायचं होतं, त्यामुळे ते तिथे हजर होते। तर आकाश फुंडकर हे सुद्धा बुलढाण्याचं प्रतिनिधित्व करतात, पण त्यांनी अकोल्यातल्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असा आदेश होता, त्यामुळे ते सुद्धा आपल्या नियोजित कार्यक्रमाला गेले होते। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव सुद्धा आज जिल्ह्यातच होते, मात्र केंद्रीय मंत्री साधारणतः राज्यातल्या सोहळ्यांना उपस्थित राहत नाहीत। अर्थात जिल्हाधिकाऱ्यांनी कळवलं असतं तर ध्वजारोहणासाठी जरूर गेलो असतो, अशी प्रतिक्रिया जाधव यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केली आहे। तर पालकमंत्री मकरंद जाधव यांच्या अनुपस्थितीची चर्चा रंगल्यानंतर त्यांनी साताऱ्यातून आपल्या गैरहजेरीचं कारण सांगितलं। आजारी असल्यामुळे आपण सोहळ्याला उपस्थित राहू शकलो नाही, असं त्यांचं म्हणणं आहे। कालपासून माझी तब्येत बरी नव्हती। माझे खूप प्रयत्न होता जाण्याचा, परंतु तब्येत बरी नसल्यामुळे मी बुलढाण्याला जाऊ शकलो नाही आणि त्या कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आलं नाही। त्याबद्दल समस्त बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांचं मी मनापासून या ठिकाणी माफी मागतो।